नमस्कार मंडळी. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे बाहेर. बाहेर कुठे? मम्मी कुठे चाललंय सांग लवकर. सातारला हा बाई, रात्रीपासून खेकडा शोधते जा. म्हणजे क्लिप तो आता भेटलाय. गॉगल लावले कारण की ऊन भरपूर आहे, भरपूर ऊन आहे. त्याच्यामुळे गॉगल लावून बोलते का की बाहेर समोर खूप ऊन आहे. तर आम्ही चाललेलो आहे चिऊच्या ट्रीटमेंटसाठी. कुठे का मम्मी? खामकर काकांकडे. खामकर काकांकडे चाललेलो आहे. ते मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं ना, आयुर्वेदिक औषध तिचं करत होतो. तर तिथे आम्ही चाललेलो आहे. आता आम्ही निघतो, आमची गाडी येईल तेव्हा आम्ही निघू. त्यासाठी मी बघा हे दोघं तयारी झालेली आहे दोघांची. आणि बाहेरून बघा किती कडक आहे, लय कडक ऊन आहे. चिऊ माऊ थोडं बघू. आईनी पण बघलं. मोठ बारकी कुठे आहे? बारकी कुठे आहे? हिनी बघा भावला लावलं इथं. अरे 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 कसं धडपडते नुसती धडपड चालू आहे. गॉगल कुठे तुझा? ऊन लागते ना बाहेर भरपूर. हळूहळू पडशील तू. आईकडे हाय काय? हा, तिच्या आईने तिला झोका बांधला, तो बघितला ना व्हिडिओ मध्ये पहिला. आई आलेले, मम्मी निघाले पुढं, मी पण निघालोय माऊ मागे. तुम्ही जावा पुढे आणि येते. हो ना, सगळ्यांनी गॉगल कशी फॅशन शो. चल लवकर माऊ. पप्पा दरवाजा लावतात. चल पटापट. किती कडक ऊन आहे. 2 दिवस झाले जास्त ऊन आहे. ना तर याच्या अगोदर आली ना 2 दिवस अगोदर, तेव्हा एवढं ऊन नव्हतं. पण आता खूप आहे ऊन. पापड एका दिवसात वाळून निघतात, एवढं ऊन आहे. तेच एक माणूस राहिला. कोण आहे तो माणूस? बाबा. आला एक माणूस. बसतोय आता गाडीत. बघा आता आम्ही असं बसलोय, दोघी पुढे, ह्या दोघी मागे. आता निघालोय आम्ही. बरं वाटलं ना. शिवमाव गाणी बोलतात म्हणजे बघा. बरोबर मग तू बरोबर गाणं बोलते. दीदी चुकीचं गाणं बोलते. मेरी जा बन गई. आता चिवमाचं गाणं झालेलं आहे, पण तुम्ही तर ऐकलंच असेल. आणि आता थोड्या वेळात आम्ही पोचतो इथे. तर चला आता बघूया. तर बघा आता आम्ही आलेलो आहे इथं, बघताय तुम्ही. हॅलो हॅलो
बोल. खूप दिवसांनी आपण आलो इथं. आता किती दिवस येतो? हाय, गुरुवारी जाणार. परवा जाते. पण तुझं जाबा यायला पाहिजे आठवड्याची. दररोज नाही, आठवड्याला. एक पॉईंट आपण मोकळं करणार, नसा मोकळा करायला पाहिजे नाही. गोठलं रक्त आहे ना, पूर्णपणे मोकळं करणार. औषध देणार आहे. कमी जास्त होणार. चाल तू चालून दाखव. जा परत. वर करते आणि पाय वाकडा करतो. हा, हे सरळ जसं पॉईंट आपण सरळ होणार. ह्याला काय आपलं इथे थांब. नसा मोकळी केलं की पाय सरळ पडायला लागला. पाय चालू नको बघू दे मला. हा गाडीत आहे. बॅगेत आहे. ओढलं गेले हे. पॉईंट मी दाबले. मम्मीचं पण चाललंय चेकअप. हिचं झालं चेकअप करून आता. आणि ही आगाव बसली इथंच. वाट्या सगळा वाट्या असतो का नाही, जड पण आला पायाला. हा, त्याकडे फक्त सरपडत होत नाही. हो का. लय दुखतात, दुखायला आले तर दोन्ही पाय नव्हते असे दुखतात. ते नको वाटतं. बघा आता आमचं झालेलं इथलं काम. माऊचे चिवचे पॉईंट दाखवून झाले. आता आम्ही निघतोय घरी जायला. चल आता बसले झोक्यावरती. चला आता निघूया. पॉईंट तर दाबले चिवचे. आता बघूया चिवचं परत 8 दिवसांनी बोलवलंय. औषधं दिले 15 दिवसाची. माझ्यासाठी दिले, चिवसाठी मी सांगते ते तुम्हाला घरी दिले ती काय ते. आता झालेले. आता बसले गाडीत. आणि पुन्हा पॅक झालंय बघा. पूर्ण पॅक झालं. गाडीत बसून पॅक झाले. आता निघालो इथून. बघा कसं पॅक झाले, पूर्ण पॅक. कोण आहे ही? कोण आहे? वाव. माऊ आहे. आज पण डोळे बघू दे. माऊचे डोळे कसे. आता पण पाऊस पडतो का काय? सुंदर सुंदर माऊ आमची. युद्ध पण चालू आहे ना. जेवढं ऊन पडते त्याच्या दुपटीने आबाळ पण यायला सुरुवात झालेली आहे बघा. आता आबाळ आलंय, पूर्ण आबाळ आलं. ऊन पण येते आणि आबाळ पण येतं. काल पण काल आणि आज जास्त ऊन पडले ना. कालपासून आबाळ पण येतं. असं वाटते हवे पण पाऊस लवकर पडणार आहे. चार डाकू. 4 1 2 3 4. दोघीजणी. माऊनी बांधलं पण आम्ही बांधलेलं आहे. आणि मम्मीनी पण बांधले त्याबरोबर. डाकू आहे. डाकू कुठले डाकू? शेंदुरीचे डाकू. काढा. निघाला हा डाकू. आला बाहेर.
पाचवडला उतरून आता मम्मी सोबत आम्हाला बघत नको टाका बघ. आता आम्ही बाजारात आलोय. आल्या पहिलं म्हटलं होतं रस पिऊया, तर तिथे आम्ही बसलो आता रस प्यायला. बाजारातून आता आम्ही आलो, बसलोय गाडीत. घरापर्यंत पण आलो, नदीच्या इथं पण आलो. नदी लगेच दिसते बघा. पोरी बसले होत्या गाडीत मोबाईल बघत. ही बघा नदी किती आटली. शेवळ शेवळ पाण्याचा वास येतो एकदम, एवढ्या जागेत वाटते. तर आता बघा आम्ही 5:30ला घरी आलोय. घरी आल्यानंतर आम्ही बघा वडापाव हे ते खाल्ले, भजी खाल्ले. मम्मी आता आली, आम्ही आलोय. तर मम्मीने वडापाव खाऊन भाजी विजी नीट करायला बसली. इथे सगळ्या भाज्या नीट करते. आणि ह्या दोघी बहिणी झोका खेळतात. हळू झोका दे. हां, एवढा फास्ट झोका देऊ नकोस तिला. आणि ती तिचे चंबू गबा इथं घेऊन बसले भावल्या बिवल्या. हळू 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 एवढी ओरडली, घाबरली मी. ह्यांचं इथं चाललंय, मम्मीचं इथं काम चाललंय आणि पप्पाचं इथं चुलीसाठी उद्याच्या लाकडी गोळा करायला. लाचे लाकडं तोडतात पप्पा तिथं बसून. कसं वातावरण झालं बघा, पूर्ण ढगाळ. आता बघा पप्पा आता परत एक लाकूड घेऊन चाललेत, मोठ्या सोबत कुऱ्हाड घेऊन चाललेत लाकूड तोडाय. सगळी उद्याची व्यवस्था चुलीवरती करायचं आहे, म्हणजे चुलीवरती पाणी तापवायचंय. परत आम्हाला उद्या पापड करायचे आहेत, त्यासाठी पप्पा आता लाकडं तोडतोय. चला आता पप्पा बघूया. 1 2 3 गो. पूर्ण सुकलेलं आहे लाकूड. तुटला. मस्त मस्त लगेच तुटला पप्पा. तर पप्पा अशा प्रकारे बघा लाकडं तोडतायत. आता आम्ही चाललो घरात. आता तुम्ही बघितलं असेल दिवसाभराचं, म्हणजे आम्ही चिवला डॉक्टरकडे ते घेऊन गेलो. आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते, खामकर डॉक्टर, म्हणजे खामकर काका, त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. तिथून जाऊन आलो. थोडं 5 गेलो, 1 तास लागला तिथं पण खरेदी करायला, भाजीपाला घ्यायला. पण जास्त व्हिडिओ काढायला नाही, की हातात पिशव्या होत्या. आणि पोरींना बसलो होतो आम्ही गाडीत. त्यामुळे आम्ही लगेच आलो. तिथून आलो, बसलो, जरा चेंज केलं, खाल्लं पिल्लं. आता परत मम्मी लागले कामाला आणि पप्पा पण लागलेत कामाला, पोरी लागलेत खेळायला. तर चला मग. तर ते काका आयुर्वेदिक म्हणजे उपाय करतात, त्यांच्याकडे औषधं पण असतात आयुर्वेदिक, ते आम्हाला देतात. ते 10-10, 15-15 दिवसाचा कोर्स असतो. आणि ते नसत असतात. नसत आपल्याने ना आपल्या पायाचे शिरा पूर्ण मोकळे होतात. आता शिवच्या बाबतीत हे पहिल्यांदा झालेलं, पण आमचं जरा गॅप पडला यायला, त्यामुळे आता 15 दिवसाचे औषधं दिलेत त्यांनी. ते औषधं संपली की ते बोलले की तुम्ही या म्हणून. तर मग आता तिचा तो इलाज चालेला आहे. तर आता बघूया, कंटिन्यू करायचाच आहे तो, कारण की जेवढी मुलगी आपली चालेल चांगली व्यवस्थित, जेवढं होईल तेवढं करायचं आहे. त्यासाठी आम्ही तिकडे जातोय प्रत्येक वर्षी. म्हणजे गेल्या वर्षी तर 4-5 वेळा एकदा गेलो होतो, पावसाळ्यात पण आम्ही आलो होतो. आता परीक्षा, शाळा ह्या सगळ्या गोष्टींमुळे वेळच नाही भेटला. तर हे आता बोले आता जाऊन ये म्हणून आता जाऊन आली. आता परत आम्ही आमच्या जत्रेला येऊ ना, तेव्हा तिला घेऊन जाऊ तिकडे परत. तर आता तर आजचं तर झालेलं आहे. आता नेक्स्ट टाइम बघू. आता परत आम्ही 12ला येणार आहे गावाला, त्याच्यानंतर कधी यायचं ते आता आम्ही ठरवू. तर आता इथे बघा सगळेजण काय करतात. मग आता खूप कामं राहिलेत, आता स्वयंपाक करायचं रात्रीचं. तर मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.